राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रेस कॉन्फरन्सात पत्रकारांचे स्वागत आसा। आजचे प्रेस कॉन्फरन्साक आमचे नॅशनल प्रेसिडेंट राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉक्टर बबनराव तायवाडे, जनरल सेक्रेटरी सचिन राजूरकर, आमचे ॲडवायझर आणि प्रुडंटाचे माजी संपादक गुरुदास बाब सावंत, आमचे जनरल सेक्रेटरी गोवा राज्य बाब सर्वेश बांदोडकर, आमचे सेक्रेटरी लीगल ॲडव्होकेट पराग वेळुस्कर, आमचे महिला कमिटीचे मेंबर्स दीपा तोडणकर, सिंपी समाजाचे उपाध्यक्ष रमेश भिंगे, नागराज ओगट, हे पत्रकार परिषद जी आसा ती रिगार्डिंग 10th नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ राष्ट्रीय ओबीसी महासंघ फॉर बॅकवर्ड क्लासेस ऑन 7th of August 2025 at Shama Prasad Mukherjee Stadium, Santa Cruz, Bambolim, गोवा। आमचे जे विषय आसात प्रेस कॉन्फरन्सात मांडपाचे, आमचे स्टेट आणि सेंट्रल जे इश्यूज आहा भारत सरकारान आमकां एग्री जावपाचे तेजे विशयी डॉक्टर बबनराव तायवाडे नॅशनल प्रेसिडेंट तुमकां ब्रीफ करतले। सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे 10वं महाधिवेशन आपल्या गोवा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम या ठिकाणी होऊ घातलेला आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत या दोघांच्याही हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष श्री हंसराजजी अहिर, आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आमच्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, ओबीसी मंत्री अतुल सावे, आपल्या गोव्याचे सहकार मंत्री आदरणीय सुभाषजी शिरोडकर, मंत्री निळकंठराव हळणकर, मंत्री सुभाष फलदेसाई, आपल्या खासदार आमच्या प्रतिपदाई धानोरकर, खासदार नामदेव किरसाण, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोव्याचे इंचार्ज माणिकराव ठाकरे, आमचे माजी खासदार नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुधाकर अडकोले, अभिजित वंजारी, परिणय फुके असे सर्व मान्यवर, माजी मंत्री महादेवराव जानकर आणि अनेक आमदार, हरियाणावरून राजकुमार सैनीजी या ठिकाणी येणार आहे, पंजाबवरून इंद्रजीत सिंहजी, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे अधिवेशन 7 ऑगस्टला सकाळी 11 वाजतापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे। या अधिवेशनामध्ये या देशातील 60% जास्त असलेल्या ओबीसी समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, ज्या सोयी आणि सवलती संविधानानुसार या ओबीसी समुदायाला मिळायला पाहिजे, त्या केंद्र सरकारने आणि राज्याशी संबंधित जे प्रश्न असतील, ज्या समस्या असतील, त्या प्रत्येक राज्यांनी या सोयी आणि सवलती या ओबीसी समाजाला दिल्या गेल्या पाहिजे याच्यावरती चर्चा होणार आहे आणि तशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारने या समाजाला त्या सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या अशी आग्रहाची मागणी त्या ठिकाणी होणार आहे। आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापनेपासून 2016 पासून स्थापना झाली, तेव्हापासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडनं आम्ही आमच्या विद्यार्थी, युवक आणि
जनमानसाच्या उत्थानाकरता प्रगतीकरता केंद्र आणि राज्य सरकारकडनं 58 GR 58 शासन निर्णय काढून घेतले आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा या देशामध्ये आणि राज्यांमध्ये सुरू झालेली आहे. परंतु ह्या 58 शासन निर्णय म्हणजे आमची काही अंतिम यश नाही आहे. आता अजूनपर्यंत आम्ही तर म्हणतो 10-15% प्रश्न सुटलेले नाही आहे. आणि म्हणून ज्या ज्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने संविधानाप्रमाणे, मी वारंवार शब्द वापरतो, संविधानाप्रमाणे द्यायला पाहिजे, त्याचीच मागणी आम्ही या अधिवेशनामध्ये सुद्धा करणार आहोत. ज्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारशी संबंधित जे आहे की आताच आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र शासनाने नुकतीच घोषणा केलेली आहे की येणारे जनगणना ही जातनिहाय जनगणना करण्यात येईल. ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अनेक दिवसापासून प्रामुख्याने प्राधान्याने पहिली मागणी होती आणि त्या मागणीला यश मिळालं तर असं जर मी म्हटलं तर वावगवणार नाही. परंतु ही जनगणना करताना त्या ठिकाणी ओबीसीचा कॉलम करून ओबीसीची स्वतंत्र आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करावी अशी मागणी त्या ठिकाणी आमची राहणार आहे. दुसरं, आम्हाला ओबीसींना आरक्षण देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने नॉन क्रिमिलियरची अट घातलेली आहे जी टोटली अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंविधानिक आहे. आणि म्हणून आमची केंद्र सरकारला मागणी आहे की ही असंविधानिक अट नॉन क्रिमिलियरची पूर्णतः रद्द करावी आणि जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत जी सध्या 8 लाख रुपयाची मर्यादा आहे ती कमीत कमी 20 लाख रुपये करावी, याच्यावरती चर्चा होऊन ती सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आम्ही या देशामध्ये लोकसंख्येने किंवा संख्येनुसार 60% पेक्षा जास्त आहोत. पण या 60% पेक्षा जास्त असलेल्या लोकांच्या कल्याणाकरता, उत्थानाकरता 75 वर्षापेक्षा जास्त झाले स्वातंत्र्य मिळून, पण अजूनपर्यंत केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय नाही. ते ओबीसी मंत्रालय केंद्र सरकारने लवकरात लवकर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करावे अशी आमची मागणी या ठिकाणी होणार आहे. कालच सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसीच्या 27% आरक्षणानुसार होईल. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन त्या 50%च्या आतमध्ये ओबीसीला आरक्षण द्यावं असं केलं होतं. त्यावरती आम्ही फार मोठा संघर्ष केला, न्यायालयात गेलो, त्याला यश मिळालं. परंतु हे कायमस्वरूपी यश नाही आणि म्हणून संविधानाच्या कलम 243(b)(6) आणि 243(t)(6) यामध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी या देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसीला 27% आरक्षण राहील अशा प्रकारची तरतूद केंद्र सरकारने करावी, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत. माननीय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. या देशातील शेतकरी आणि शेतमजुरांना वयाच्या 60व्या वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. अशा प्रकारच्या 26 मागण्या आम्ही त्या ठिकाणी ज्या केंद्राशी संबंधित आहे त्या ठिकाणी मांडणार आहोत. महाराष्ट्र राज्याशी संबंधित काही मागण्या आहेत त्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि प्रामुख्याने गोवा राज्याशी ज्या समस्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत त्या ठिकाणी येणार आहे, सुभाषजी शिरोडकर त्या ठिकाणी येणार आहे, अन्य मंत्री यांच्या समोर आम्ही आग्रहाने मागणी करणार आहोत की ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये ओबीसीला सोयी आणि सवलती पुरवल्या जातात त्याच धर्तीवरती सर्व प्रकारच्या सोयी आणि सवलती गोवा राज्यातील ओबीसी समुदायाला सुद्धा देण्यात यावा, ही सुद्धा त्या ठिकाणी आम्ही या माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मागणी करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि त्यांनी त्या लवकरात लवकर पूर्ण करावा अशी आग्रहाची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत. गोवा राज्याशी संबंधित सध्या परिस्थितीमध्ये 24 प्रश्न, 24 समस्या आमचे गोवा राज्याचे अध्यक्ष मधुजी नाईक आणि आमचे गोवा राज्याचे सेक्रेटरी सर्वेशजी बांदोडकर यांनी तशा प्रकारचं निवेदन
माननीय मुख्यमंत्र्यांना आणि इतर मंत्र्यांना दिलेला आहे. उद्या आम्ही त्याच्यावरती सविस्तर चर्चा करून 7 तारखेला ती सुद्धा आग्राची मागणी या ठिकाणी होणार आहे. आणि या निमित्तानं या आपल्या गोवा शहरामध्ये संपूर्ण देशातील ओबीसी प्रातिनिधिक स्वरूपावर या ठिकाणी एकत्रित येणार आहोत. कारण आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे. आसाम पासून तर पंजाब पासून तर तिकडे तामिळनाडू केरला पासून सर्वच राज्यातनं महाराष्ट्रातनं सर्व प्रतिनिधित्व या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, ओडिशा आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे. या सर्व ठिकाणून लोक या अधिवेशनाला येणार आहेत. आणि या अधिवेशनात आम्ही आपल्या संविधानिक हक्काची मागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करणार आहोत. आणि नक्कीच म्हणून ज्या आम्ही मार्गाची म्हटलं की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासचे अध्यक्ष हंसराजजी अहिर या अधिवेशनाला राहणार आहे. त्यांच्या माध्यमातून या सर्व समस्या आम्ही माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांच्यापर्यंत ते पोहोचवतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा येत आहेत, गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या सर्वांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नक्कीच या ओबीसी समाजाला यश मिळेल, त्यांच्या मागण्यांना यश मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरता आपल्या गोवा राज्यातनं जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे आणि आपल्या काय समस्या आहे त्याच्यावरती विचार मंथन करावं असे मी आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी बंधू भगिनींना विनंती करतो. धन्यवाद. गोय राज्यान ज्यो युक्नीस कम्युनिटी ओबीसी गोवा स्टेट लिस्टान आसा तितून आसात कुंभार इन्क्लुडिंग ख्रिश्चन कुंभार, तेली, शिंपी, ख्रिश्चन महार, कलयकार, ब्लॅकस्मिथ, टीनस्मिथ, पागी, गाबित, ख्रिश्चन बार्बर, सतरकार, भंडारी नायक, ठक्कर, ख्रिश्चन महार, ख्रिश्चन बार्बर, विश्वकर्मा, शारी, मेस्ता, ख्रिश्चन रेंदेर, ख्रिश्चन कोंबरपन या सगळ्या 19 कम्युनिटी विनंती करता, अपील करता संविधानिक आमकां जे अधिकार आसा ते ओबीसी म्हणून आसा, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून आसा. भंडारी, खारवी, शिंपी, तेली, खारवी असे वेगवेगळे खंयचेच कम्युनिटी रिझर्वेशन ना. जर ते कम्युनिटी ते खंयच्योय वेगळे रिझर्वेशन सोदता जाल्यार तांकां अति मागास जावं दुसरे कितें बॅकवर्ड अति बॅकवर्ड अशें कॉन्स्टिट्यूशनान तेंचे अंतर्भाव जावचो पडटलो. तो पर्यंत ज्यो आमची 19 कम्युनिटी ओबीसी गोंयान आसा तेणी एक संघ एक क्षेत्रा खाली सकयल येवन आमच्या 27% रिझर्वेशन जे आसा ते आमी टिकोवन दवरचें पडटलें. आनी अशें ना की 19 जाती 27% रिझर्वेशन तेका डिवायड केले जाल्यार 1.5% एकट्याक मेळटा अशें ना. कॉम्पिटिशनात 19 जातींनी फुडें येवन जो कोण तितून संघर्शान फुडें येतलो त्याचो आस्पाव तितली सीट ताका मेळटले. हांव नमूद करता थोडे समाजाचें एक स्टेटमेंट येता आमी सगळ्यांत व्हडलो समाज आमकां 1.5% मेळटले म्हण. तशें ना. जेन्ना पोस्ट ग्रॅज्युएशन रिझर्वेशन डॉक्टर प्रमोद सावंत ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा विथ द सपोर्ट ऑफ ओबीसी महासंघ सुभाष शिरोडकर, संकल्प आमोडकर, प्रेमेंद्र सेठ, सभापती रमेश सवडकर हे जेन्ना बिल पास जालें, कॉन्स्टिट्यूशन GR काडलो तितून 11 मे 23 PG रिझर्वेशन जे जालें त्या वर्सा कावन्सिलिंगाक पोस्ट ग्रॅज्युएशनाक गोवा मेडिकल कॉलेजीक 12 भुरगे सिलेक्ट जाले. तितून 7 भंडारी आणि 5 खारवी आशिल्ले. जो कॉम्पिटिशनात शिकून फुडें वयतलो तो मागीर खंयच्याय समाजाचो आसूं तो ती क्लेम घेतलो. 1.5% बी तशें तेन्ना हे रिकॉर्डाचेर आसा. म्हणून अपील करता सगळ्या समाजांक 19 समाजांनी एकठांय जावन माननीय मुख्यमंत्र्या कडेन एकत्रित प्रयत्न करून हे ओबीसी रिझर्वेशन जे आसा आनी ओबीसीचे जे फायदे आसा ते तेणी अबाधित दवरपाक प्रयत्न करचे. देव बरें करूं.